म्हणजे आपण सगळ्यांनी श्रीशैलमच्या मंदिराची म्हणजे काहींनी गेले असतील, पण आपण चर्चा ऐकली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं श्रीशैलमला फार मोठं मंदिर आहे. मला वाटतंय इथं आल्यानंतर महाराष्ट्रातला सुद्धा मराठी माणूस स्वतःच्या हिमतीवर आणि ताकदीवर हे करू शकतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण इथं आपल्याला या शक्तीपीठाच्या माध्यमातून राजू भाईंच्या माध्यमातून आज बघायला मिळतंय. मला म्हणजे मनापासून मी पण भारावून गेलोय की आज म्हणजे मी त्या घराण्याचा वंशज आहे किंवा या घराण्याचा एक सदस्य आहे, पण आज जे काही सगळं इथलं भव्य दिव्य सगळं स्वरूप बघतोय हे म्हणजे नुसतं प्रेम नाही तर मला वाटतंय राजू भाऊच्या रक्तात सुद्धा शिवाजी महाराज आहेत असं म्हणावं लागेल. त्याच्याशिवाय हे करता येणं शक्य नव्हतं. कारण मी त्यांना विचारत होतो, ते म्हणले 8 वर्ष हे सगळं बांधकाम वगैरे सगळं चालू होतं, जागा असेल त्याला झालेला खर्च असेल त्या सगळ्याला त्यांनी स्वतः सगळं जे आहे ते करून सगळं मंदिर मंदिराचा जो सगळा गॅलरीज ज्या उभ्या केल्यात त्यातले म्युरल त्याची माहिती शस्त्र आगार काही ठिकाणी बुर्जांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी लोकांना कळण्यासाठी ठेवल्यात. आणि या ह्याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ म्हणजे आमदार साहेब गतोरे साहेबांचं यांना त्यात मार्गदर्शन मिळाले. पुढचे पण अजून काही त्यांच्या संकल्पना आहेत. या ठिकाणी एक गुरुकुल स्थापन करण्याची त्यांची संकल्पना आहे. बाकी मग काय बगीचा असेल किंवा जे काय असेल 3 एकरामध्ये मला ते म्हणले किंवा आम्ही 3 एकर अजून जागा घेऊन ठेवली आहे त्याच्यात हे करायचंय. नक्कीच आम्ही शासनानं सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून गतोरे साहेबांच्या माध्यमातून ब वर्गाची दर्जा या देवस्थानला दिलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीनं निधी मी तर आहेत गतोरे साहेब आम्ही सगळे मिळून त्यांना मिळवून देऊ. आणि रस्त्याचा पण एक विषय मला त्यांनी सांगितलं तर त्याच्यासाठी पण जर तो रस्ता आता महानगरपालिकेनं ठरवावं ते कसं महापालिकेच्या आमची जर मदत लागली तर फक्त तो रस्ता आमच्याकडं हँड ओव्हर करायला लागेल पीडब्ल्यूडी कडं. यासाठी आम्ही आमच्याकडनं पण निधी उपलब्ध करून देऊ. मग येणारे आता बाहेरनं लोक येतात, भाविक येतात, शिवभक्त येतात, पर्यटक येतात आणि एक चांगलं म्हणजे शिवभक्तांना तर एक चांगली हे सगळं म्हणजे परिसर आहे जिथं आल्यानंतर आशीर्वाद घ्यायला शिवाजी महाराज. पण एक पर्यटनाचा पण आपण अँगल बघितला पाहिजे की शेवटी पर्यटक आले तर इथल्या आजूबाजूच्या गावांचा व्यवसाय वाढणार आहे. इथं छोटे मोठे स्थानिकांचे व्यवसाय वाढतील, राहण्याची सोय चांगली गेली तर पर्यटक येऊन राहतील, हॉटेलिंग चालू होईल, चांगल्या गोष्टी होईल. म्हणजे हा पण अँगल मला वाटतंय सगळ्यांनी स्थानिकांनी याचा विचार केला पाहिजे आणि याला सगळ्यांनी कामांना साथ द्यावी. आमची साथ आहे आणि आमदार साहेबांच्या गतोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच राजू भाऊंना पूर्ण मदत करू. आणि मी त्यांना आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की राजू भाऊंना त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आई तुळजाभवानीनं भरभरून आशीर्वाद द्यावेत आणि त्यांना सुखामध्ये समाधानामध्ये ठेवावं अशी प्रार्थना करतो. शिवभक्तांना काय आव्हान देणार? शिवभक्तांनी या ठिकाणी दर्शनाला यावं, महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांनी यावं. आता तर हा छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळतोय आपण, इथं येऊन हा परिसर बघावा. कारण कसं आहे मराठी माणूस असं काही करू शकतो हे महाराष्ट्रातल्या सगळ्यात मला वाटतं शिवभक्तांनी बघितलं पाहिजे. आपल्याला काय होतं आपण बाहेरच्या गोष्टीची प्रशंसा करतो जे आपल्या राज्यात नाहीत किंवा जे बाहेरच्या राज्यात, पण आपला सुद्धा मराठी माणूस या मराठी मातीतला मुलगा त्याचे सहकारी एवढं मोठं स्वतःच्या हिमतीवर उभं करू शकतात ही साधी आणि सोपी गोष्ट नाही. आणि ते राजू भाऊंनी आणि त्यांच्या सहकार्याने करून दाखवले. हे बघायला शिवभक्तांनी पण इथं आलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.